व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी व्यूएम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने आयोजित पत्रकारांचा गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा आणि शालेय साहित्य वाटपासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे, ज्यांनी शिक्षण क्षेत्रात अतिशय क्रांती केली असे आदरणीय नलावडे साहेब, आमचे मार्गदर्शक किंवा गेली अनेक वर्ष किंवा लहानपणापासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं, मग सरकारी कार्यालयात कशा पद्धतीने काम केलं पाहिजे असे आमचे या ठिकाणी शिकवण देणारे आदरणीय तहसीलदार वायकुळे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, सर्व पदाधिकारी, आमचे साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष आजबे साहेब, या ठिकाणी तालुका अध्यक्ष थोरात, राज्य संघटक संदीपजी आलाट, या ठिकाणी सर्व डिजिटल मीडिया, व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी, त्यांचे पालक, पाल्य यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर हा व्हॉइस ऑफ मीडियाचा राज्यस्तरीय कार्यक्रम असतो, पण त्याला लिमिटेशन्स असतात. दरवर्षी आपण 36 जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यात 30 किट एज्युकेशन किट वाटप करतो आणि बार्शीचा असल्यामुळे निश्चितच बार्शीवर ज्यादा प्रेम, कारण काल संदीप सरांचा फोन आला की आजी तू बार्शीचा नाही तर राज्याचा आहे, तू बार्शीतच सगळ्या पत्रकारांच्या मुलांना किट वाटप करतोय. म्हणजे साहेब, बार्शी हा पत्रकारांची खाण आहे, फॅक्टरी आहे बनवणारी, त्यामुळं येणाऱ्या काळात अजून चांगले पत्रकार होतील आणि त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्यांचं कुठेतरी आपण पण या ठिकाणी ऋण व्यक्त करावं म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला. व्हॉइस ऑफ मीडिया आज इंटरनॅशनल लेवलला 52 देशात काम करते. आदरणीय संदीप काळे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय अनिलजी मस्के असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो आपण. मोस्टली पत्रकारांच्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, कारण सगळ्या जगाच्या प्रश्न पत्रकार सोडवतात, पण त्यांचे प्रश्न अजूनही तसेच आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना संघटित होऊन काम करायचं आहे. संघटना तर भरपूर आहेत, देशात 130 संघटना आहेत. संघटनेपेक्षा आपलं एकी, आपल्या गावाची, आपल्या शहराची, आपल्या तालुक्याची सर्व पत्रकार बांधव एकत्र येऊन आपण काम करणं आवश्यक आहे. तरच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि आपले येणाऱ्या जे आपले मुलं आहेत त्यांचं पण हायर एज्युकेशन असेल, बाकीचे असतील. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी पुण्यात, बॉम्बेत पण काही ठिकाणी ज्यांचे ॲडमिशन्स होत नाही किंवा प्रॉब्लेम्स आहेत डोनेशनच्या संदर्भात असतील, कमी जादा करून तिथं आपण प्रयत्न करतोय. एज्युकेशन विंग सेपरेट आहे, चेतन कात्रे त्याचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे आरोग्याचे भीमेश मुतुला म्हणून आहेत. आणि हे करत असताना आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही तर काय उपयोग आहे. म्हणजे मला हर्षदच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर अतिशय दुर्दैवी प्रसंग, आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळं आज 12 तासात होत्याचं नव्हतं झाल्यासारखं झालंय. त्यामुळं अतिशय कुठंतरी मनात खोलवर हे झालं की नाही, मग त्याला आपण मुख्यमंत्र्याची मदत आपण 12 तासात आणून दिलेली आहे. 1 लाख रुपये शासनात तर अजून आपण प्रयत्न करतोच आहे. निश्चितच आजच सीएम साहेबांकडे स्पेशल केस म्हणून आपण 5 लाख रुपयाचं रिकमेंडेशन केलेलं आहे. आदरणीय एकनाथ शिंदेकडे 5 लाख रुपयाची मागणी केलेली आहे. निश्चितच होईल आणि लवकरच हर्षद बरा होईल अशी भगवंतचरणी प्रार्थना करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचं आपण परत एकदा स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. मान्यवर आणि सर्व पत्रकार मित्रांचे पाल्य, मला जरा याला उशीर झाला आणि त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. पहिल्यांदाच एक मला सांगितलं होतं की तुम्ही मनोगत व्यक्त करा म्हणून, म्हणजे हे नाही आपल्या हर्षदने सांगितलं होतं. मी त्या दिवशी म्हणजे परत घटना घडल्यामुळे वाईट वाटलं, पण ह्या गोष्टी सांगत असताना एक पालक म्हणून मला एकच मुलगी आहे आणि तिला मेडिकल ॲडमिशन घेताना म्हणजे तुम्हाला अनुभव म्हणून सांगतो की अभ्यास तर 100% करावाच लागतंय, पण पहिलीपासून 10वी पर्यंत मी स्वतः तिला
मित्रासारखं नेत होतो. म्हणजे पालकाच्या जबाबदाऱ्या जेवढ्या असतील की आपल्या मुलांबरोबर आपण कसं मैत्रीचं नातं ठेवलं पाहिजे हे 100% पालकांनी लक्षात ठेवावं. ह्यातून 100% कलागुणांना वाव मिळतो मुलांच्या. आणि आजही मुलगी माझी 1 तास फोनवर बोलती आणि आईला बोलणार नाही पण माझ्याशी बोलती, महत्त्वाचं म्हणजे. आणि अनेक पालक काय करतात की मुलींना शिक्षण का द्यायचं, म्हणजे मुलगीपेक्षा मुलाला शिक्षण दिलं पाहिजे असं भवितव्य बघतात. पण मुलगी ही हुशार असते आणि 100% त्यातनं ती चीज करते. हे माझा एक स्वतःचा अनुभव आहे. त्यातला अजून एक म्हणजे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की त्यासाठी म्हणजे शिक्षणासाठी खूप येतो खर्च, पण तो खर्च हा गुंतवणूक म्हणून समजावा पालकांनी. म्हणजे मुलांचा असू द्या मुलींचा असू द्या, त्या असे जर पैसे तुम्ही गुंतवले तर लाभांश मिळेल, बँकेतनं व्याज मिळेल. पण या शिक्षणासाठी पैसे खर्च केले तर आयुष्य मिळणार आहे पुढचं म्हणजे कुटुंबाला, असं मला वाटतं. आपण तुमचा सोहळा संपला, माझ्या घरी पाहुणे आले, ते वडीलधार आजारी असल्यामुळे बघायला, त्यामुळे मला यायला उशीर झाला थोडासा, तरी मी आलो. धन्यवाद, थँक्यू. हात मारणं आणि डोक्यावर हात ठेवणं याच्यासाठी ठाई प्रचंड मोठेपणा लागतो आणि हा मोठेपणा व्हॉइस ऑफ इंडिया आणि पहिल्यापासून जपला आहे. आणि या ठिकाणी देशभरामध्ये 52 शाखा ज्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या आहेत आणि त्याचे राज्याचे उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोड आहेत, ज्यांनी सरकारी नोकरीमध्ये राहून सुद्धा आपली एक शैक्षणिक संस्था उभी केली मोठी. ते नलावडे साहेबांच्या हस्ते आणि माझे वडील निवृत्त तहसीलदार यांच्या हस्ते हा गौरव झाला. पण त्याची एक महत्त्वाची गोष्ट अशी की वडिलांनी केलेलं कर्म हे मुलाच्या वाट्याला येतं. म्हणजे अनेक वेळेला असा प्रसंग आला की मला मिळालेल्या पुरस्काराला मी नेहमी वडिलांना घेऊन गेलो आणि आज मला मनातून इतकं भारी वाटलं की मुलगा बारामतीला आहे, पण मुलाचा आजचा जो गौरव झाला तो माझ्या सगळ्या पुरस्काराच्या बरोबरीच आहे. आणि ही बापाचा आनंद असतो. आणि जे काळे सरांनी सांगितलं तुम्हालाही सांगतो की वडिलांचं आणि मुलाचं नातं हे मैत्रीचं कसं असावं. तर बारामतीला मी त्याला सोडल्यानंतर येताना एक दिवशी आणायला गेलो, गाडीमध्ये मी आणि ते दोघंच होतो आणि गाडीच्या काचा लावल्या, पण आतमध्ये एक माशी होती आणि ती माशी उगवण्यासाठी बाहेर घालवण्यासाठी त्यांनी काचा उघडल्या गाडीच्या आणि मग गाडी माशी काही जाईना. अर्धा तास तो रुमाल हे करायचा आणि माशी बाहेर लावण्याचा प्रयत्न करायचा. मी त्याच्याशी संवाद साधला की काचा उघडल्या, पण तो आता अर्धा तास काय केलं म्हणा. तर तो म्हणाला की पप्पा माशी काही जायला तयार नाही, ह्याच्यामुळं गाडीची काच पण लावती ना आणि एसी पण. पण मग माशी राहू दे आतमध्ये म्हटलं, पण नाही, माशी अस्वस्थ आणि अस्थिर करायला लागली. आणि मग तो माशी पाऊण तासानंतर ती माशी त्या खिडकीच्या बाहेर गेल्यानंतर तो म्हणाले की आता पप्पा एकदम छान वाटायला लागलं. मी म्हटलं आता तू शिकला काय, तर तुम्ही सांगा म्हटलं की याच्यातनं शिकायचंय काय. मी म्हटलं लक्षात घे, रस्त्यावरनं चालतानाही शिकायचं, गाडीत बसल्यावरही शिकायचं. ज्या पद्धतीने अर्धा ते पाऊण तास एक माशी तुला अस्वस्थ करत होती आणि ती अस्वस्थ करणारी माशी जेव्हा बाहेर गेली तेव्हा तू स्वस्थ झाला. आणि असंच जीवनामध्ये अस्वस्थ करणारी माणसं तुझ्या बरोबरीला बाजूला असतील तर ती पटकन तू बाजूला करायची, तेव्हाच तुला स्वस्थता मिळेल. त्याला इतकं छान वाटलं की तो म्हणाला की पप्पा ग्रेटच आहे आणि तो टाळी देतो मला. म्हणजे जे मित्राचं नातं असतं किंवा काळे सरांनी सांगितलं त्या पद्धतीने मी त्याच्याशी बराच संवाद करतो आणि इतका संवाद करतो की त्याला असं वाटतं की मला अशी गप्पा मारल्या पाहिजेत. आता 15 दिवस नाही, 20 दिवस नाही, फक्त एक गोष्ट सांगतो की लहानपणापासून एक पथ्य पाळत त्रास मलाही झाला. जसा कळतं तसं आम्ही एकाच ताटात जेवण करत होतो. त्याला सोडल्यानंतर मात्र मला 2-3 दिवस जेवण गेलं नाही. आणि त्याचा आजोबाशी माझ्या वडिलाशी खूप चांगला स्नेह. तर वडील रडत होते. म्हणजे त्याला एकच गोष्ट सांगितली की जेव्हा आपल्यासाठी कोणीतरी या पद्धतीची भावना व्यक्त करतं, या पद्धतीचं अंतःकरण भरून येतं, त्यावेळेला ठरवायचं की आपण खूप प्रिय आहोत. आणि जर तू सगळ्यांसाठी प्रिय असशील तर एकच काम करायचं की तुझ्या कपड्यावर डाग पडला तरी हरकत नाही, वॉशिंग मशीनमध्ये धुवून जाईल. मात्र चारित्र्यावर पडलेला डाग धुण्याची वॉशिंग मशीन जगात अद्यापही उपलब्ध नाही. तो डाग तू कधी पडून देऊ नको. आणि तितकं पथ्य पाळलं. आणि या पद्धतीने जर पोरांचा आपण संवाद करायला लागलो, त्यांच्यावर गौरव करायला लागलो, त्यांच्याशी अतिशय संवादी राहिलो, तर मला खात्री आहे की बाप म्हणून आपण ग्रेटच असू. आणि आता धैर्यशील पाटील साहेब इथे होते आणि कोणीतरी सांगितलं की आपल्याला निघायचं आहे, तर ते म्हणले जगाचं किती वर्ष बघायचं, पोराचा गौरव आहे, आपण इथं वेळ दिला पाहिजे. आणि दादाचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की पावसामध्ये का असे ना, नलावडे साहेब धावपळ करत तिकडून इकडं आले. नलावडे साहेबांचं मुलांवर प्रचंड प्रेम आहे आणि त्यांचं मुलाविषयी असलेलं प्रेम आपण सातत्यानं पाहिलं.
घरातून येताना पप्पा मला म्हणाले की मला मल्हारचा कार्यक्रम बघायचा की तो इथं नाही, पण मी मग त्या ठिकाणी उपस्थित राहतो. म्हणजे ही जी संधी आहे ना, ही संधी जी आहे ही पैशाच्या पलीकडची आहे आणि पैशाच्या पलीकडची संधी हा आनंद व्हॉइस ऑफ मीडियाने आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिला, आम्हाला तो अनुभवायला दिला. त्यामुळे मी अजितदादा, शामराव या सगळ्यांचे, संदीप आहे, हे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि तुमचा जो हा कार्यकाळ आहे, तुमचा जो प्रवास आहे, हा प्रवास निश्चितच म्हणजे अतिशय चांगल्या टप्प्यावर जाणार आहे आणि त्याच्यासाठीच्या एक पालक म्हणून मी सर्वांच्या वतीनं तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा या देतो. ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी आणि पत्रकारांच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. प्रथमतः काल जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेतील सर्व मृत व्यक्तींना मी अभिवादन करतो आणि आपला बंधू हर्षद लोहार लवकर त्या संकटातून बाहेर पडो आणि पुढच्या कार्यक्रमाला तो आपल्या सोबत असेल अशी या ठिकाणी अपेक्षा भगवंताचरणी प्रार्थना व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं 52 देशामध्ये ही जी आपली व्हॉइस ऑफ मीडिया काम करते तर ती फक्त पत्रकारिता करत नसून वेगवेगळ्या अंगानं काम करते आणि बरीचशी अंग आहेत या व्हॉइस ऑफ मीडियाची की वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन ही व्हॉइस ऑफ मीडिया काम करते आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून आपल्या बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवलेले आहेत आणि यामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ही संघटना उभारण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि युवा पत्रकारांना सोबत घेण्यासाठी हर्षद लोहारला नुकतंच प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून हे संघटन वर्षानुवर्षे वाढत आहे. आणि बार्शी तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष श्याम सर असतील किंवा सर्वच टीम आहे त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे सन्मान केले जातात, परंतु आत्तापर्यंतच्या बार्शीच्या इतिहासामध्ये पत्रकारांच्या पाल्यांसाठीचा कार्यक्रम कुणीही आयोजित केला नव्हता आणि तो पहिला कार्यक्रम व्हॉइस ऑफ मीडियानं आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी सर्व पत्रकारांच्या पालकांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि नेमकं काय दिलंय तर फक्त सॅक दिले का, चिकित्सकपणा कसा असावा हा नरोडे साहेबांकडून शिकावा, कारण त्यांचं आयुष्य या शिक्षण क्षेत्रामध्ये गेलेलं आहे. की बरेच जण कार्यक्रम राबवतात, 1 डझन केळी वाटायची आणि सगळ्या पेपरला बातम्या द्यायच्या खाऊ वाटप केला म्हणून. मग तसं नुसती रिकामी शाग वाटप केली का, तर साहेबांनी हे विचारलं आणि नुसतं विचारलं नाही तर त्याची पडताळणी केली की तुम्ही विद्यार्थ्यांना काय दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत जे किट आता वाटप केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार साहित्य त्या किटमध्ये दिलेलं आहे. 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे, माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना काय पाहिजे, उच्च माध्यमिकच्या काय पाहिजे, जे गरजेचं आहे ते सर्व शालेय साहित्य या किटच्या माध्यमातून मुलांना पोहोचवलेलं आहे. आणि नक्कीच दादा हे साहित्य घेऊन हे जे विद्यार्थी आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्या कुटुंबाचं, आपल्या बार्शीचं आणि आपल्या या संघटनेचं नाव नक्कीच उज्ज्वल करतील, यात कुठलीही तीळ मात्र शंका नाही. पुन्हा एकदा सर्व पालकांच्या वतीनं आणि सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं व्हॉइस ऑफ मीडियाचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर आमचे प्रेरणास्त्रोत माननीय नलवडे सर, कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पत्रकार, पालक आणि विद्यार्थी मित्र हो, आजच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजक, व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व कार्यकारी सदस्य यांचे मनापासून मी आभार मानते. कारण विद्यार्थ्यांच्या यशाची दखल घेणं, त्यांचं कौतुक करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आम्हाला एक जिद्द, चिकाटी, नवीन प्रेरणा मिळते आणखी ऊर्जेनं अभ्यास करण्यासाठी. त्यासाठी तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही इथून पुढेही आणखी जिद्दीनं, चिकाटीनं खूप मेहनत घेऊन अभ्यास करू आणि असंच आमच्या कुटुंबाचं, बार्शीचं, शाळेचं नाव आणखी मोठं करू हीच आशा व्यक्त करते. धन्यवाद. सदैव राहू दे आशीर्वादाची थाप आमच्या पाठी, सदैव राहू दे आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. कृतज्ञतेने हात जोडले तुमच्या आभारासाठी, कृतज्ञतेने हात जोडले तुमच्या आभारासाठी. थँक्यू. हा पोस्टपोन झालेला कार्यक्रम व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, एक आपला हा 7 तारखेलाच कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं होतं. आणि आत्ता जे धीरजनं दादाने उल्लेख केला, मला दादाने मीडियावर ते पोस्ट पाठवली, मी दादांना ओके म्हणून रिप्लाय दिला, परंतु दुसऱ्या दिवशी परत फोन आला श्यामचा की आम्ही तुमच्याकडे यायला लागलो. मी म्हणलं कशासाठी, तर पत्रिका द्यायची. मी म्हणलं मिळाली पत्रिका. नाही म्हणले हर्षदच्या
जास्त इच्छा आहे की तुमची. मी म्हणलं हर्षद माझ्याकडे आलेला होता, हर्षदला काही गरज नाही म्हणतात, ते आले पोस्टपोन होत गेलं. कार्यक्रम चांगला होता, शक्यतो मी दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमाला जात नाही, परंतु शाळेतल्या विद्यार्थ्याच्या गुणगौरव करण्यासाठी तुम्ही सर्व पत्रकार बंधू येता, म्हणून माझंही नैतिक कर्तव्य होतं की या मुलांच्या गुणगौरवासाठी उपस्थित राहणं. म्हणून मी आज आलो. आनंद वाटला. दादानी जी एक शालेय किट्स दिलेले आहेत ते त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गासाठी पुरेशा असणारं साहित्य त्या किटमध्ये आहे. फक्त मी भाषण, आमची संस्कृती खूप बोलते, म्हणजे अशी जी निवडलेली आहे आमची सुयशची ढाल होती, ती प्रेरणा खाडे म्हणून एक मुलगी आहे, म्हणजे ही खूप आम्ही त्यांना संधी देतो, असंच ती राहणार आहे. आणि मग यावेळेस आत्ता तिला मी विचारलं, अगोदर आत्ता जे सांगितलं आमचे काळे साहेबांनी, एक तुम्हाला सर्वांना विनंती आहे पत्रकार बंधूंना, मला बोलायचं होतं म्हणजे हे बोलायचं होतं, तुम्हाला भाषण करायचं नव्हतं, की जे काळेसाहेब म्हणाले असं नातं आपल्या मुलाशी ठेवा. तुम्ही लोकशाहीचे कितवे स्तंभ आहे काय आहे हे काय मी तत्वज्ञान सांगत बसणार नाही, परंतु समाजाचं जसं तुम्ही स्तंभ आहात तसं कुटुंबाचे सुद्धा तुम्ही एक आधारस्तंभ आहात. थोडं कुटुंबाकडं लक्ष द्या आणि कुटुंबाकडं लक्ष आपण दिलंच पाहिजे. आता सचिन सरांनी सांगितलं की आपण जे कर्म करतो ते त्या आपल्या संततीचं भाग्य निर्माण होतं. आणि मग ते म्हणाले की मी पुरस्कार घेत असताना मला वडिलांची आठवण व्हायची, आता विद्यार्थ्याचा पुरस्कार घेताना त्यांना मुलाची आठवण झाली. अशी एक संतती असू द्या. एक आता दुसरं उदाहरण सांगतो की आमची संस्कृती, त्याला ट्युशन नसताना 95% मार्क पडले. मी आता म्हणालो ज्यावेळेस सत्कार गाते जाती देतो तो बक्षीस, पप्पा कसे आले नाहीत, पप्पांना सवड नसते. म्हणजे 95% मार्क हे आई लक्ष देत होते म्हणून ते आईला बरोबर घेऊन आले. पप्पाची वाट बघित नाही. पप्पांनी लक्ष दिलं असतं तर ती 99.80 वर गेली असती. म्हणजे ही खंत असते मुलांची. आणि मला पत्रकाराच्या बाबतीत म्हणजे हे निक्षून सांगायचं, एक मित्र म्हणा, मार्गदर्शक वडील, की समाजाची सेवा करता तशी कुटुंबाकडे सुद्धा थोडं लक्ष द्या. संपत्ती मिळवून काही उपयोग नाही, संपत्ती मिळवण्यापेक्षा संततीकडे लक्ष द्या. ते कालची दुर्घटना, विमानाची दुर्घटना बघितल्या आहेत, क्षणाचं नाहीच होतं, परंतु जी आपली संतती असते ना त्याच्याकडे थोडंसं तुम्ही, कुठला प्रसंग घडला की रात्री 12 वाजता सुद्धा तिथे प्रसंग त्याच्या काय करण्यासाठी वृत्तांकन करण्यासाठी जाता. तेवढाच 1 तासभर सचिन सर म्हणले किंवा प्रशांत काळे म्हणले 1 तास फक्त मुलासाठी द्या, तरच उपयोग आहे. नाही ती आपण मिळवलेली संपत्ती जर तो नाठा निघाला तर 6 महिन्यात आपल्या डोळ्यासमक्ष घालतो आणि त्याचा खूप पश्चाताप होतो. त्याच्यापेक्षा त्याला 5,000, 5 कोटी रुपये, 50 लाख रुपये मिळवण्यापेक्षा दर महिन्याला 5,000 रुपये कसं मिळवेल याची फक्त जाणीव मिळवता करा. आणि मग ते त्याला वाटतं की ही 5 रुपये 100 रुपये मिळवण्यासाठी किती त्रास होतो, मग तो खर्च करताना त्याचा विचार करतो. वडिलांनी जर असंच मिळवून ठेवलेलं त्याचा उपयोग नाही. फक्त चांगली मुलं आहेत. आज जी मी थोडी गुणवत्ता पाहिली, ती गुणवत्ता सचिन सर, गुणवत्ता म्हणजे तुम्ही जे काम करता त्या त्याला योग्य नाही. म्हणजे हे 95%, 98%, 99%, 100% अशी मार्क मिळणारी ही तुमची मुलं असली पाहिजे. तुम्ही खूप हुशार आहात म्हणूनच पत्रकार झालेला. म्हणून मुलं सुद्धा हुशार आहेत. त्यांच्या अभ्यासाकडं फक्त समाजासाठी जे एक 24 तास म्हणता, 22 तास राबता, तसं कुटुंबासाठी, संततीसाठी, कुटुंबासाठी त्यांच्या जो प्रपंच आहे त्याच्यासाठी ती करा. परंतु अभ्यास केलाय का नाही एवढं पाहण्यासाठी फक्त 1 तास द्या, ही विनंती करतो. आणि थांबतो. पुढच्या वर्षी ज्यावेळेस कार्यक्रम घेऊ, एक चांगला कार्यक्रम, मी ही कार्यक्रमासाठी आलो होतो म्हणजे मुलांचं कौतुक करावं म्हणूनच मी त्या पहिल्या कार्यक्रमाला सुद्धा अध्यक्षस्थान स्वीकारलं होतं की आमच्या मुलांचा कार्यक्रम आहे. मी पुन्हा विनंती करतो की माझ्यापेक्षा मोठ्या संस्थेचे जे सेक्रेटरी हे आहेत त्यांना अध्यक्ष करा, मला अध्यक्ष करू नका, मी पाहुणे म्हणून येतो. परंतु सर्वांनी एक मला आदर दाखवला
आजही परत बोलावलं त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो. पुढच्या वेळेस मात्र मला हे दिसू द्या की तुम्ही तुमच्या मुलासाठी काहीतरी केलेलं आहे आणि ती पहिलीपासून करा. पहिलीपासून केलं. मी म्हणलं ना, आमच्या बसवांनी आमच्या संस्कृतीला मी 8 केला म्हणून 8वीला टाकलं. जर हेच त्यांनी 5वीला टाकलं असतं तर ते म्हणून हे थोडंसं लक्ष द्या, पाल्याकडे लक्ष द्या. आपण ही समाजाची सेवा करतो, परंतु कुटुंबाचा आपण आदर आहोत. आपण कुटुंबाकडे पहा ही विनंती करतो आणि थांबतो. मीडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभलेले माननीय श्री शिवजातजी नलोडे साहेब, संस्थापक सुयश विद्यालय, यांचेही मी संघटनेच्या वतीने आभार मानतो. आमचे काका मदन वायकुळे सर यांचेही मी संघटनेच्या वतीने आभार मानतो. महाराष्ट्र राज्य व्हॉइस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष अजितदादा कुंकलोळ यांचेही मी आभार मानतो व सर्व पालक उपस्थित राहिल्याबद्दल मी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अथर्व अभिजित शिंदे इयत्ता 6वी. मनस्वी उमेश पवार इयत्ता 6वी. मनस्वी उमेश पवार. समोर इकडे रमिजा सरफराज शेख इयत्ता 6वी. रमिजा सरफराज शेख इयत्ता 6वी. शिवतेज किरण आवारे इयत्ता 6वी. आवारे शिवतेज किरण आवारे. श्रीनिवास सागर गरड. सायली परमेश्वर कदम इयत्ता 6वी. सायली परमेश्वर कदम इयत्ता 6वी. संविधान परमेश्वर कदम इयत्ता 4वी. समोर जोया जमीर कुरेशी. जोया जमीर कुरेशी. मोहम्मद मुजमिल. गायत्री गणेश गोडशे. श्रेयश गणेश गोलप. बेटकर इयत्ता 7वी. वैष्णवी योगेश लोखंडे इयत्ता 7वी. वैष्णवी योगेश लोखंडे इयत्ता 7वी. आरोही उमेश पवार इयत्ता 8वी. इयत्ता 8वी. इयत्ता 8वी. समर्थ राहुल बालके इयत्ता 8वी. आदित्य विजय शिंगाणे. कैफरियाज पठाण इयत्ता 9वी. स्नेहा योगेश लोखंडे. समोर किशन डमरे. सृष्टी अमोल आजबे. विधान संदीप आलाट. साक्षी किरण माने. विधान संदीप आलाट. अथर्व गणेश गोडशे. संस्कृती उमेश पवार. कृष्णाई सचिन बाबर 9वी. डॉक्टर साक्षी. मुलीचा सत्कार म्हणजे तुमच्यासाठी पुरस्कार आहे. तिचा सत्कार तिच्या वतीनं प्रशांत या ठिकाणी सत्कार स्वीकारत आहेत. समोर बघा इकडे. समोर मागे सगळं थोडं इकडे बघा. समोर इकडे आली मुलगी ना आलेली तिला हे ते समोर गणेश.
समोर इकडे सर 12 शिवमला दिले का येऊ दे समोर इकडे पहिलीची दे इकडेचे आहे. मग आम्ही, कुणाला द्यायची? कुणाची? तुमचं कोणाला? हे जरा इकडे. उद्या बघू आपण. आमचे मित्र या ठिकाणी आले आहेत त्यांचं आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं हार्दिक स्वागत. हसा जरा हसा हसा स्माइल करा चीज म्हणा चीज जमीर सर आमचे मित्र दैनिक सकाळचे तुम्ही कुठे टाका